नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये पहाटेच्या सुमाराला एक बिबट्या घुसला होता। पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूला जप्त केलेल्या गाड्या पार्क केलेल्या जागेकडे तो गेला आणि इथं काही कर्मचाऱ्यांचे चाहूल लागताच तो लगेचच माघारी फिरला आणि तो बिबट्या पळूनही गेला। बिबट्या कुठे आहे याचा शोध लागलेला नाहीये। नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये अधूनमधून असं बिबट्याचं दर्शन घडत असतं, मात्र शहरी भागात बिबट्या दिसल्यानं धडकी भरलेली आहे। सिडको भागामध्ये रविवारी हा सिडको भाग जो आहे तो रहिवासी परिसर आहे। नाशिक महानगरपालिकेचे विभागीय कार्यालय समोरच आहे आणि दिवसभर या परिसरामध्ये वर्दळ असते। याच संदर्भात अंबड पोलीस ठाण्यात पहाटेच्या सुमाराला हा बिबट्या दिसला होता। पुढे काही शोध लागतोय का, काय अपडेट्स आहेत? अनुभवा सध्या तरी या बिबट्याचा शोध लागलेला नाही। बिबट्या कुठे गेलाय याबाबत वन विभागाला कुठल्याही प्रकारची माहिती नाहीये। मागच्या 2 महिन्यापूर्वीच इथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या एका कंपनीमध्ये सकाळी बिबट्या घुसलेला होता। त्याच्या बाजूला वन विभागाचं मोठं गार्डन आहे, उद्यान आहे, तिथे बिबट्याचा वावर असतो आणि तिथनं काही वेळा बिबटे रहिवासी एरियामध्ये असा एक समज आहे। त्यामुळे वारंवार या भागामध्ये बिबट्या बघायला मिळतो। मात्र आजचा जो बिबट्या होता हा रहिवासी एरियामध्ये आल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण आहे आणि वन विभागाने बिबट्याला ताब्यात घ्यावं अशी मागणी केली जाते। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।